सगळी लोक जी आहेत ना, आत्ताची सगळी ही जनरेशन आहे, म्हणजे जरा जरी केस पांढरे झाले तरी लोक वेगवेगळे कलर डाय करून लोक केस काळे करतात. पण पांढऱ्याचं काळं करणारी माणसं, तुम्ही मात्र काही केस अजिबातच काळे करत नाही. काय तुमचा ज्येष्ठ दिसण्याचा प्रयत्न आहे की काय, नेमकं काय? काय झालंय आत्ताच्या काळामध्ये, काळ्या गोष्टीची खूपच जास्त चर्चा होते. त्याच्यात भ्रष्टाचार सुद्धा काळाच असतो. खरं तर काळ्या बाहुल्या सुद्धा चालत आहेत मार्केट. काळ्या बाहुल्या सुद्धा मार्केटमध्ये आल्यात. तेच म्हणलो ना, काळेची चर्चा खूपच जास्त चालली आणि काळ्या बाहुल्याने बरंच काय, आणि त्याला लालची साथ, लाल रंगाची साथ. अरे वा. खरं तर हा प्रश्न तुम्ही जो विचारला, माझी मुलं आणि माझी पत्नी रोज मला हा प्रश्न विचारतात, केस काळे कधी करतात. मी त्यांना एवढंच सांगतो की मी जसा आहे तसा आहे, ओरिजिनल रंग आहे, ओरिजिनल माणूस आहे आणि तो तसाच राहणार, एवढंच त्यांना त्या ठिकाणी सांगतो. त्यामुळे जसं आहे तसं आहे, जास्त मी टेन्शन घेत नाही. कदाचित राजकारणामध्ये स्ट्रेस जास्त असल्यामुळे जरा पटपट पांढरे व्हायला लागले, पण पांढरं म्हणजे अनुभव. गेल्या 7-8 वर्षामध्ये राजकारणामध्ये अशा गोष्टी झाल्यात आणि असा अनुभव मला मिळालेला आहे. बघा, 2019ला आमदार झालो, पूर्वी प्लेगची साथ असायची, तशी कोविडची साथ बघितली, सत्ता बघितली, विरोध बघितला, एक मोठा पक्ष फुटताना बघितला, तो फुटला की फुटला, आमचा पक्ष फुटला, परिवार फुटला, परिवारामध्ये पहिल्यांदाच खासदारकी एकामेकाच्या विरोधात होताना बघितली, मग आमदारकी बघितली, मग नंतर कुठंतरी परिवार एकत्रित येतो असं वाटायला, आणि त्याच्यातच ज्या व्यक्तीवर विश्वास होता की उद्या जाऊन महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची ज्या व्यक्तीमध्ये धमक होती, म्हणजे आदरणीय अजितदादा, त्यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंट सुद्धा बघितला. परिवारातून एक कर्ता व्यक्ती आणि मोठा नेता गेल्यानंतर परिवारावर काय अडचण होती हे सुद्धा बघितलं. म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये अनेक गोष्टी बघितल्यामुळे कदाचित तो स्ट्रेस असेल, नाही तर तो अनुभव असेल, याच्यामुळे ते केस पांढरे झाले. पण या पांढऱ्या केसाची शपथ एक तर दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, आणि महाराष्ट्रामध्ये जो कुठला आपला महाराष्ट्र धर्म आहे, जो संतांनी महामानवांनी हा इथं निर्माण केला, त्याच्यावरची काळी नजर काय लोकांनी घातलेली आहे, त्यांचा सुद्धा खात्मा आपण एकत्रित त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ या ठिकाणी घेतली.